जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट आणि खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्याला रेल्वे परीक्षा संदर्भात मिळत आहे। आता आपल्याला माहीतच आहे, याच्या अगोदरसुद्धा RRBनं एक नवीन नोटिफिकेशन जारी केलं होतं आणि या नोटिफिकेशनमध्ये असं सांगण्यात आलं होतं की 32,000 पदांची ग्रुप डी या पदांची बंपर वॅकन्सी रेल्वेमध्ये निघणार होती। परंतु आता याच ग्रुप डीमध्ये एक खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आणि प्रत्येक रेल्वे धारकासाठी जे विद्यार्थी रेल्वे बोर्डाचा अभ्यास करत आहे, रेल्वेची परीक्षेचा अभ्यास करत आहे, त्याच्या प्रत्येक अशा विद्यार्थ्यांसाठी रेल्वे भरतीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाची एक इम्पॉर्टंट न्यूज, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी ही आहे। आणि नक्कीच महाराष्ट्रातल्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा। चांगली वॅकन्सीज असं म्हणायला हरकत नाही की एक बंपर वॅकन्सीज रेल्वेमध्ये निघालेली आहे। आता या अगोदर आपल्याला अपडेट होती की 32,000 पदांची वॅकन्सी होती, परंतु आता हीच वॅकन्सी आता वाढलेली आहे। आता तब्बल याच्यामध्ये 58,000 प्लस वॅकन्सीज याच्यामध्ये निघालेल्या आहे। आता हेच नोटिफिकेशन रेल्वे बोर्डनं जारी केलेलं आहे। आपल्या स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे। पहा, आता हा व्हिडिओ परिपूर्ण पहा, जेणेकरून ऑथेंटिक माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि मधामध्ये स्किप न करता हा व्हिडिओ तुम्ही परिपूर्ण पहा। आणि नक्कीच ही एक आनंदाची बातमी आहे, जे प्रत्येक रेल्वे धारकासाठी महत्त्वपूर्ण न्यूज आहे। पहा, आता संपूर्ण न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ। तुम्हाला स्क्रीनवर वरती दिसतच आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, रेल मंत्रालय, रेल्वे बोर्ड, RRB नोटिफिकेशन। तुम्हाला हे 2 तारखेचं नोटिफिकेशन आहे। आता डेटेड RRBने हे 2ला काढलं आणि न्यू दिल्ली डेटेड तुम्हाला हे 3 तारखेचं नोटिफिकेशन दिसते, म्हणजे कालचं। आता याच्यामध्ये विषय काय आहे पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ऑथेंटिक माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत मिळेल। पहा, आता व्हिडिओ पहा कोणाला रेफर केलं आहे तर जनरल मॅनेजर ऑल झोनल रेल्वेज प्रोडक्शन युनिट्स यांना हे आहे। सब्जेक्ट पहा काय आहे, महत्त्वाचा सब्जेक्ट आहे याच्यामध्ये। पहा सब्जेक्ट रिगार्डिंग इन्क्रीजिंग वॅकन्सीज रिक्रुटमेंट, हा रेल्वेचा नंबर आहे। व्हेरियस पोस्ट इन लेवल 1 ऑफ 7th CPC पे मॅट्रिक्स, म्हणजे ज्या ग्रुप डीमध्ये ज्या लेवल पोस्ट होत्या नंबर 1 पासून तर नंबर 7 पर्यंत, त्याच्या संदर्भातलं हे फुल नोटिफिकेशन तुम्हाला याच्यामध्ये दिसेल। आता संपूर्ण माहिती पहा, म्हणजे नंबर 1 पोस्टपासून तर नंबर 7 पर्यंत ज्या पोस्ट होत्या याच्यामध्ये आता इन्क्रीजिंग करण्यात आली आहे, म्हणजे वाढवण्यात आलेले आहे। फुल नोटिफिकेशन शुड बी पब्लिश सून ऑन द ऑफिशियल RRB's वेबसाईट। आता हे एक शॉर्ट नोटिफिकेशन आहे आणि याच्यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आता, म्हणजे रेल्वे ग्रुप डीच्या जागा वाढलेल्या आहे। आता किती जागा वाढल्या याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि प्रत्यक्षात तुम्हाला या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा दिसेल की जागा किती हजारानं वाढलेल्या आहे। आता हे शॉर्ट नोटिफिकेशन आहे आणि याचं डिटेल नोटिफिकेशन हे तुम्हाला काही दिवसानंतरच रेल्वेच्या साईट्सवर तुम्हाला उपलब्ध होईल। पुढे पहा, आता महत्त्वाचा रेफरन्स तुम्हाला हा दिसत आहे, रेफरन्स हा आहे। आता महत्त्वाचं पहा, याच्यामध्ये प्रत्येक रेल्वे परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाची बातमी आहे आणि नक्कीच त्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे। पहा आता काय सांगण्यात आलं आहे या नोटिफिकेशनमध्ये। पहा, प्लीज रेफर अ बोर्ड हॅव पब्लिश सेंट्रल नंबर, हा सेंट्रल नंबर आहे, फॉर द रिक्रुटमेंट ऑफ लेवल 1 विथ 32,438 नंबर्स वॅकन्सीज फॉर ओपन लाईन ऑल ओव्हर इन इंडियन रेल्वेज। पहा, याच्या अगोदर आपण सेंट्रल रेल्वेनं जे पब्लिश केलेलं जे नोटिफिकेशन होतं त्याच्यामध्ये आपल्याला 32,438 वॅकन्सीज दिलेल्या होत्या सर्व झोनसाठी। आता याच्यामध्ये पुढं पहा काय म्हटलं आहे, अ रिव्ह्यू हॅज बीन अंडरटेकन इन व्ह्यू ऑफ ॲडिशनल डिमांड रिसीव फ्रॉम वर्कशॉप अँड now the vacancies of various posts in level 1 of 7 CPC pay matrix enhanced to
58,242 नंबर्स ऑफ वॅकन्सीज. म्हणजे पहा आता याच्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलं आहे, इथून तर इथपर्यंत आपल्याला म्हणत आहे पहा, अ रिव्ह्यू हॅज बीन अंडरटेकन इन अ व्ह्यू ॲडिशनल डिमांड. म्हणजे आता नवीन माहितीच्या संदर्भ जेव्हा आम्ही घेतला तेव्हा आम्हाला असं आढळलं आहे की जे वर्कशॉप असेल आणि इतर जे काही समजा जे डिपार्टमेंट असेल त्याच्यामध्ये जे असणाऱ्या ज्या ग्रुप डीचे जे पदं आहे आणि इतर जे काही पदं आहे तर आम्हाला अशी मागणी आली आहे की याच्यामध्ये आम्हाला अधिकच पदांची वाढ करावी लागेल. आणि म्हणूनच आम्ही आता हे व्हेरियस पोस्ट इन लेवल 1 अप टू 7 CPC मॅट्रिक इनहेन्स, तर म्हणूनच आम्ही याच्यामध्ये आता तब्बल 58,242 पदांची आता ही वॅकन्सीज किंवा ही रिक्रुटमेंट आता होणार आहे, असं इथं आपल्याला रेल्वे बोर्डनं क्लिअर स्पष्ट शब्दामध्ये इथं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पुढं अप्रॉक्स द कम्युनिटी वाईज ऑब्लिक कॅटेगरी वाईज पोझिशन ऑफ अबव रिवाइज वॅकन्सीज फॉर व्हेरियस पोस्ट 1 फॉर ऑल RRBs आर इनक्लोज हर विथ या सेंट्रल नंबर revised vacancies including the 25,804 in. म्हणजे पहा आता म्हणजे तब्बल याच्यामध्ये आता काय करण्यात आलं आहे, एवढ्या पदांची म्हणजे एवढे पदं याच्यामध्ये वाढवण्यात आलेले आहे. 25,804 पदं इथं वाढवलेले आहे. म्हणजे पहा किती मोठी वॅकन्सीज. म्हणजे याच्या अगोदर 2018मध्ये एवढी वॅकन्सीज आली होती 60,000 पदांची. म्हणजे आता इथं अधिकच 60,000च्या जवळपासच ही वॅकन्सीज रेल्वे बोर्डानं पुन्हा जारी केलेली आहे. आणि नक्कीच ही एक आनंदाची बातमी आहे. जे विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून रेल्वेच्या परीक्षेचा अभ्यास करत आहे आणि त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकरीमध्ये सर्वच फॅसिलिटी असतात आणि तसंच याच्यामध्ये दर 3 वर्षानं काय होत असते, डिपार्टमेंटल एक्झाम होत असते. याच्या डिपार्टमेंटलच्या एक्झाममध्ये फक्त लागलेलेच विद्यार्थी त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. आणि आपण हे जरी आपलं ग्रुप डीचं जरी पद असलं तरी आपण काही दिवसानंतरच आपण याच्यामध्ये डिपार्टमेंटल एक्झाम देऊन आपलं प्रमोशनसुद्धा आपल्याला करता येते. असं सुद्धा हा रेल्वेमधून आपल्याला बढती घेण्याचा हा दुसरा पर्यायसुद्धा आपल्याला या एक्झाममध्ये आपल्याला दिसते. बरोबर आहे. म्हणूनच प्रत्येकानंच आता हा एक गोल्डन चान्स आपल्यासाठी चालून आलेला आहे आणि नक्कीच आपण या संधीचा फायदा आपण घेतलेला पाहिजे. आणि चांगली आणि एक असं म्हणता येईल की बंपर वॅकन्सीज आपल्यासाठी निघून आलेली आहे रेल्वे बोर्डामध्ये. बरोबर आहे. आणि नक्कीच आपण आपल्यासाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हणूनच आपण या संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि रेल्वे बोर्डामध्ये चांगली मेहनत करून आपण या ग्रुप डीच्या पोस्ट मिळाल्या आपण या परीक्षा पास करून घेतल्या पाहिजे असं आपल्याला इथं दिसते. असं आपण निश्चय करू. आता हे डायरेक्टरची तुम्हाला इथं साईन आहे रेल्वे बोर्डाची. आणि हे तुम्हाला दिसत आहे चेअरपर्सन ऑफ ऑल RRBs. म्हणजे संपूर्ण जे झोन आहे 18 झोन आहे जे RRBचे, त्या संपूर्ण झोनमध्ये आता एकूण 58,242 पदं आता भरले जाणार आहे. तर चांगली बाब आहे, ही महत्त्वाची बाब आहे आणि नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंतसुद्धा ही माहिती पोहोचवा. म्हणजे त्यांना शेअर करा, त्यांनासुद्धा या भरतीबद्दल माहिती मिळेल आणि ते सुद्धा आपल्या रेल्वे भरतीची अधिक जोमाने तयारी करेल. नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.